तर घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक करण्यात आलेली आहे। भावेश भिंडेला उदयपूरमधून मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। भावेश भिंडेनं भाच्याच्या नावानं हॉटेलमध्ये रूम बुक केली होती, त्या रूममध्ये तो राहत होता। घाटकोपर क्राइम ब्रांचमधून भावेश भिंडेला घेऊन पोलीस आता मेडिकलसाठी गेलेले आहेत। तर भावेश भिंडेला उदयपूरमधून मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे। भावेश भिंडेनं भाच्याच्या नावानं हॉटेलमध्ये रूम बुक केली होती। सध्या आपण जे व्हिज्युअल्स बघतो आहोत, भावेश भिंडेला मेडिकल करण्यासाठी पोलीस घेऊन जात आहेत आणि त्यानंतर कदाचित त्याला कोर्टासमोर हजर सुद्धा करण्यात येईल। उदयपूरमधून भावेश भिंडेला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची माहिती कळताच भावेश भिंडे ड्रायव्हरसह मुंबईच्या बाहेर पळाला होता। लोणावळ्यात एका खासगी बंगल्यामध्ये भावेश भिंडे काही तासांसाठी थांबला। ड्रायव्हरला बाहेर पाठवून भावेश भिंडेनं लोणावळ्यातून सुद्धा पळ काढला। अहमदाबादमध्ये एका नातेवाईकाकडे तो थांबला, तिथून राजस्थानच्या उदयपूरमध्ये गेला। उदयपूरमध्ये हॉटेलमध्ये स्वतःच्या भाच्याच्या नावानं रूम बुक केली आणि तिथेच लपला। भावेश भिंडेला याच हॉटेलमधून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आता ताब्यात घेतलेला आहे। तर भावेश भिंडे कसा फरार झाला हे आपण बघितलं। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेतील भावेश भिंडे हा मुख्य आरोपी आहे, ज्याला उदयपूरमधून मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे। सध्या पोलीस त्याला मेडिकलसाठी घेऊन जात आहेत आणि त्यानंतर त्याला कोर्टासमोर कदाचित हजर केलं जाईल। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेतला मुख्य आरोपी भावेश भिंडे, अखेर त्याला अटक करण्यात यश मिळालेलं आहे। उदयपूरमधून भावेश भिंडेला अटक करण्यात आली आहे।